नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 10वी मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम इंग्रजी विषयाचा 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या धड्याचा दुसरा भाग अभ्यासणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण पहिला भाग जो अभ्यासला त्यामध्ये आपण हे पाहिलं की नथू नावाचा जो स्वीपर बॉय आहे, झाडूवाला मुलगा आहे, बँक झाडणारा, तर त्याचा पगार वेळेवर मिळत नसल्यामुळे नाराज आहे आणि तो दुसरीकडे काम शोधत आहे आणि त्यातून घडत गेलेल्या घटनांमधून अफवा कशा पसरत जातात हे आपण बघितलं. ज्या मिसेस भूषण होत्या त्यांनी कमल किशोर यांना सांगितलं की बँक बुडीत खाती निघणार आहे आणि कमल किशोरनी शेजारी कटिंगच्या दुकानात काम करणाऱ्या दीपचंदला सांगितलं. दीपचंद, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद जो आपल्या दुकानामध्ये एका वयस्कर माणसाचे केस कापत होता, तो इतका सटपटला की त्याचा हात हलला आणि त्यांनी त्याच्या गिराईकाचा उजवा कानच कापला. जो ग्राहक होता तो जोरात वेदनेने आणि दुःखाने ओरडला. वेदना कारण तो कट झाला होता. द पेन बिकॉज ऑफ द कट अँड द डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. म्हणजे वेदना ह्याची होती की कानाला काप गेला होता आणि दुःख ह्याचं झालं की त्याचेसुद्धा पैसे त्या बँकेत होते, त्यामुळे तो एकदम त्या धक्कादायक बातमीने हलला. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोअर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. म्हणजे तो इतका घाबरला की त्याच्या मानेवरचे जे एका बाजूचे केस कापायचे राहिले होते ते तसेच सोडून तो रस्त्याच्या पलीकडे जिथे किराणा मालाच्या दुकानात टेलिफोन होता तिथे धावत सुटला. ही डायल्ड सेठ गोविंदराम्स नंबर. त्यांनी सेठ गोविंदराम यांचा नंबर फिरवला. द सेठ वॉज नॉट ॲट होम. वेअर वॉज ही देन? द सेठ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. जे गोविंदराम सेठ ज्यांच्या मालकीची पीपलनगर बँक होती ते घरी नव्हते. ते कुठे गेले होते? तर ते काश्मीरला सुट्टीसाठी गेले होते. ओ, वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की ते सुट्टीसाठी काश्मीरला गेलेत आणि ह्या वयोवृद्ध गृहस्थाला त्याच्यावरती विश्वास नाही बसला. ही हरीड बॅक टू द बार्बर्स शॉप अँड टोल्ड दीपचंद द बर्ड हॅज फ्लोन. ते घाईघाईने नाव्याच्या दुकानामध्ये परत आले आणि त्यांनी दीपचंदला सांगितलं की पक्षी उडाला. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम शहर सोडून गेले. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. म्हणजे नक्कीच बँक बुडणार आहे. अँड देन ही डॅश्ड आउट ऑफ द शॉप मेकिंग अ बी लाईन फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. आणि ते ताबडतोब तिथून तडक त्यांच्या ऑफिसमध्ये चेकबुक घेण्यासाठी निघून गेले. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. वणव्यासारखी आग सगळ्या शहरामध्ये बाजारामध्ये आणि पूर्ण शहरामध्ये पसरली. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल्ड टू द शॉप, सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन्स टू द बिटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर, द ज्वेलर, द बेगर सिटिंग ऑन द पेवमेंट. ही जी बातमी होती की बँक बुडणार आहे ती त्या किराणा मालाच्या दुकानातून वेगवेगळ्या दुकानांमध्ये पसरली, सगळ्या ग्राहकांमध्ये पसरली आणि त्यानंतर वेगवेगळ्या दिशेला गेली. पानवाल्याकडे गेली, टेलरच्या दुकानात गेली, फेरीवाल्याकडे गेली, सोनाराकडे गेली आणि रस्त्यावर फुटपाथवर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. तिथेच फुटपाथवरती एक भिकारी बसत होता. त्याचं नाव गणपत होतं आणि त्याचा एक पाय अधू होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेवमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आर्म्स. म्हणजे तो एक पाय दुमडून फुटपाथवरती भीक मागत बसलेला असायचा. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणीतरी येऊन हातगाडीवर त्याला घेऊन जायचं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालताना कधीच कोणी पाहिलं नव्हतं. बट नाऊ ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड एव्हरीवन, लीपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. म्हणजेच जो लंगडा होता भिकारी, पायाने त्याला चालता येत नव्हतं,
त्याने सुद्धा जेव्हा बँक बुडणार असल्याची बातमी ऐकली तेव्हा तो सुद्धा एकदम जोरात बँकेच्या दिशेने पळत सुटला आणि सर्वांना आश्चर्यचकित केलं. इट सून बिकेम नोन दॅट ही हॅड 1,000 रुपीज इन सेव्हिंग्ज. म्हणजे नंतर असं समजलं की त्याने सुद्धा बचत खात्यामध्ये 1,000 रुपयांची सेव्हिंग केली होती. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. म्हणजे माणसे घोळक्यानी सगळ्या चौकांमध्ये रस्त्यांमध्ये थांबून ह्या परिस्थितीची चर्चा करत होते. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस, सेल्डम और नेवर हॅड फ्लड्स, अर्थक्वेक्स और ड्रॉट, अँड द इमिनंट क्रॅश ऑफ द पीपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेन्झी. म्हणजे पीपल नगरमध्ये कधीच कुठली अवघड परिस्थिती आलेली नव्हती, संकट आलेलं नव्हतं. कधीही तिथं पूर आला नव्हता, भूकंप झाला नव्हता, दुष्काळ पडला नव्हता. परंतु अचानक अशा पद्धतीने बँक बुडणार असल्याची बातमी सगळीकडे पसरली आणि त्यामुळं लोकांना चघळण्यासाठी विषय मिळाला आणि सगळीकडं उन्माद पसरला. Some boasted of their farsightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. म्हणजेच काही जण बढाया मारत होते की त्यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांनी अगोदरच बँकेतून पैसे काढून घेतले आणि काही तर ह्यावर खुश होते की त्यांनी कधी त्या बँकेत पैसे ठेवलेच नव्हते. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. म्हणजेच काही लोक तर काहींचं असं म्हणणं होतं की जे सेठ गोविंदरामचे स्वतःचे खर्च आहेत किंवा स्वतःच त्याच्यामध्ये बँक बंद होण्यामध्ये भाग होता. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. कोणीतरी म्हणालं की सेठ गोविंदराम हे राज्य सोडून पळून गेलेत. ही हॅड फ्लेड द कंट्री सेड अनादर. कोणीतरी म्हणालं की ते हे देशच सोडून निघून गेलेत. ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड. तिसरा व्यक्ती म्हणाला की ते पीपल नगरमध्येच लपून बसलेले आहेत. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड अ फोर्थ अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय. चौथा व्यक्ती तर म्हणाला की त्यांनी स्वतःला चिंचेच्या झाडाला फाशी लावून घेतली आणि तेच झाडू फरशी करणाऱ्या मुलाने त्या दिवशी सकाळी त्यांना लटकताना पाहिलं. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हॅरेस्ड मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. दुपारपर्यंत त्या छोट्या बँकेला, तिथल्या मॅनेजरला आणि तिथल्या कॅशला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. ते एका भयानक परिस्थितीत सापडले. इमर्जन्सी फंड्स कुड ओनली बी ऑब्टेन्ड फ्रॉम अनादर बँक सम 30 miles अवे डिस्टन्स अँड ही वॉजंट शुअर ही कुड परश्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. मॅनेजरची खूप पंचायत झाली कारण जे इमर्जन्सी फंड होते म्हणजे आपत्कालीन निधी होता तो बँकेला दुसऱ्या बँकेकडून घ्यावा लागायचा आणि ती बँक ह्या बँकेपासून 31 मैल अंतरावरती होती आणि ती जी गर्दी तिथं जमा झालेली होती त्या गर्दीचं मन वळवणं त्या मॅनेजरला शक्य होत नव्हतं. अँड देअर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि सेठ गोविंदराम हे काश्मीरला गेले होते आणि ते हाऊसबोटीत राहायला गेले असल्यामुळं त्यांचा कुठलाच कॉन्टॅक्ट नंबर या मॅनेजरकडे नव्हता. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर्स अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. म्हणजे लोकांना दुसऱ्या दिवशी परत येण्यासाठी परत या असं सांगून परत पाठवण्यात आलं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट म्हणजेच त्यांना तेच सांगणं काही पटलं नाही, आवडलं नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाईड ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस आवर मनी और वी विल ब्रेक इन अँड फेच द सेट वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. म्हणजे तिथं जमा झाला आणि ते जोरजोरात ओरडायला लागले की आम्हाला आमचे पैसे परत द्या नाहीतर आम्ही आतमध्ये घुसून येऊ. कोणी ओरडलं की सेठला बाहेर खेचा कारण तो सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसलेला आहे. मिस्चिफ मेकर्स हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईंड द क्राऊड अँड ॲग्रेवेटेड देअर मूड. म्हणजेच जे टवाळखोर लोक होते ज्यांचा 1 रुपयाही बँकेमध्ये ठेवलेला नव्हता पण तेही गर्दीमध्ये जमा झाले होते आणि त्या लोकांना चिथावण्याचं काम करत होते. द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राईड टू प्लेकेट देम. म्हणजे तो जो मॅनेजर होता तो गर्दीला बाहेर थोपवून धरण्याचा प्रयत्न करत होता
त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करत होता. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. तो सर्वांना सांगत होता की बँकेकडे भरपूर पैसा आहे, परंतु ताबडतोब तो निधी उभा करू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही उद्या या आणि तुमचे पैसे घेऊन जा, असे तो सर्वांना विनंती करत होता. We want it now, chanted some of the crowd. Now, now, now. आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत, अशा पद्धतीने सगळे लोक एकसुरात ओरडू लागले. And a brick hurtled through the air and crashed through the plate glass window of the Peoplenagar Bank. आणि एक वीट भिरभिरत हवेमधून आली आणि जे काचेची खिडकी होती पीपलनगर बँकेची ती फोडून आतमध्ये आली. नथू अराइव्ड द नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नथू दुसरे दिवशी बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी सकाळी आला. ही सॉ द रेफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास अँड द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. सगळीकडे काचेचे पडलेले तुकडे, दगड, विटा पडलेले त्यांनी पायऱ्यांवरती पाहिलं. रेझिंग हिज हँड्स इन अ जेस्चर ऑफ हॉरर अँड डिस्गस्ट ही क्राईड, "हुलिगन्स, सन्स ऑफ डॉन्कीज, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट, इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज्ड." म्हणजे हे कोण गाढव आले होते इथं, गुंड कुठले, ह्यांनी आधीच माझं काही पगार वेळेवर मिळत नाही, हे काय कमी होतं का, की अजून माझं काम वाढवून ठेवलेलं आहे. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रेफ्यूज. म्हणजे त्यांनी एक जोरदार झटका देऊन पायऱ्यावरची धूळ उडवून लावली, जणू काही त्यांनी आपला निषेधच दाखवला. "गुड मॉर्निंग नथू," सेड द वॉशरमॅन्स बॉय. धोब्याचा मुलगा सीताराम तिथे आला. तो म्हणाला, "नथू, गुड मॉर्निंग." गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल, "आर यू रेडी टू टेक अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ?" सीताराम नथूला सायकलवरून उतरता उतरता म्हणाला की तू पुढच्या महिन्यापासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? "यू विल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस." तुला करावीच लागेल, कारण बँक आता बंद होणार आहे. "हाऊज दॅट?" सेड नथू. "हॅवंट यू हर्ड? वेल, यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ द पॉप्युलेशन ऑफ पीपलनगर अराइव्ज टू क्लेम देअर मनी." नथू म्हणाला, "असं कसं झालं?" सीताराम म्हणाला, "तू ऐकलं नाहीस का? थोडा वेळ इथेच थांब, तुला कळेलच. पीपलनगरची अर्धी जनता इथं येणार आहे त्यांचे पैसे मागण्यासाठी." अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज सायकल. तो एकदम आनंदाने म्हणाला की बरं झालं, माझं तर काही इथं खातं नाही आहे, असं म्हणून तो सायकलवरती बसून निघून गेला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःशीच बडबड करत नथू परत पायऱ्या झाडण्यासाठी गेला. When he had finished his work, he sat down on the highest step to await the arrival of the manager. जेव्हा त्याने त्याचं काम संपवलं तेव्हा तो सर्वात वरच्या पायरीवरती जाऊन बसला, मॅनेजरची वाट बघत. He was determined to get his pay. तो आज काही केल्या त्याचे पैसे घेऊनच जाणार होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. तो दूरवर पाहत म्हणाला, कोण विचार केला होता की अशा पद्धतीने बँक बंद पडेल? आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन्ड. मला तर नवलच वाटतं की असं कसं शक्य झालं. अशा पद्धतीने एक छोटीशी अफवा सगळीकडे पसरून तिचं केवढं मोठं रूप ती धरू शकते आणि किती नुकसान करू शकते हे आपण ह्या पाठामध्ये अभ्यासलं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.